भाग 2. विजय व मीनाला लवकरच मनातलं सर्व काही व्यक्त करण्याची संधी मिळणार होती. जेवण उरकल्यावर तिचे बाबा म्हणाले, संध्याकाळी नदीवर जाऊ फिरायला. होडी असली तर एक चक्कर मारून आणीन म्हणाले. सगळं आटपून थोडा आराम करून ऊन जराशी कळल्यावर सायंकाळी 3-4च्या दरम्यान सगळे नदीच्या दिशेने निघाले. नदी तशी जास्त दूर नव्हती. फार तर फार 10 मिनिटं लागायची चालत, आणि माडीवरून तर नदीचं पात्र दिसायचं दूरवर. सगळे तिथे पोहोचले तेव्हा सुदैवाने एक होडी तिथे होती. तिच्या बाबांनी 2-2 जणांना बसवून नदीतून चक्कर मारून आणली. सगळ्यांनी नौकाविहाराचा मनमुराद आनंद घेतला आणि सगळे परतीच्या वाटेला लागले. तेव्हा विजयने फोटोग्राफीसाठी थांबतो असं सांगितलं. तिच्या बाबांनी तिला त्याच्या सोबत राहून सगळा सभोवताल फिरवायला सांगितलं. तिलाही तेच पाहिजे होतं. बाबांनी तसे सांगितल्यावर ती खुश झाली. नदी किनारी जवळच काही पडक्या किल्ल्याचे अवशेष होते. काही 4-2 भिंती शाबूत होत्या. सगळे गेल्यावर ते दोघे आत गेले. आता तिथं त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं. हे ध्यानी येऊन ती त्याला घट्ट बिलगली. त्याने तिच्या भोवती आपले बाहुपाश अलगद अडकवले. एकमेकांच्या मिठीत त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर सगळा सभोवताल फिरले, फोटो काढले आणि सांज सरता सरता भावी भविष्याची गोड स्वप्न रंगवत घरी परतले. आणि काही घडलंच नाही असं भासवत दोघे आपापल्या कामात गुंतले. रात्रीची जेवण झाल्यावर मीना आणि संजना गप्पा मारत बसल्या होत्या. तेव्हा मीनाच्या आईने हाक मारली. तशी मीना आत गेली. मागोमाग संजना सुद्धा आत आली. मीना, विजय माडीवरच झोपायचा म्हणतो, त्याला अंथरूण देऊन ये. तिने होकारार्थी मान डोलावली आणि अंथरूण घ्यायला आतल्या खोलीत गेली. अंथरूण घेऊन ती माडीवर आली तेव्हा तो कुठेच दिसला नाही. ती हाक मारणार इतक्यात त्याने मागून तिला मिठी मारली. काय हे? माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर? दुसरं कोणी कसं असेल? आलोय तेव्हापासून घरभर तुझ्याच पैंजणाची रुंजून ऐकतोय. जिन्यातून तुझ्या पैंजणाची रुंजून तू येण्याचा निरोप घेऊनच आली होती. मग मी चुकणार कसं सांग? तिने अलगद मिठी सोडवली आणि अंथरूण अंथरायला लागली. ते झाल्यावर मीना जायला वळली. मीना, उद्या निघतोय आम्ही. आजची शेवटची रात्र. तेव्हा रात्री इथे ये, मी तुझी वाट पाहीन. तिने एकवार यायला त्याला वळून पाहिलं आणि खाली निघून गेली. रात्री उशिरापर्यंत सगळ्यांची निजानीज झाल्यानंतर ती हळूच उठून माडीवर गेली. तो वाट बघत होता. त्याने दरवाजा लावला. दोघे खिडकीजवळ बसले. खिडकीतून मंद वाऱ्याच्या झुळका येत होत्या. दूरवर चांदण प्रकाशात नदीच्या पात्रातलं पाणी चकाकत होतं. त्याचा हात हातात घेऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती विसावली होती. उद्या निघणार ना? आता पुन्हा भेट कधी? ती खोल स्वरात विचारत होती. ए वेडबाई, रडतेस काय? मी कुठे बाहेर देशी नाही चाललो. हां, थोडं दूर आहे आता, पण वेळ काढून येत जाईन ना मी. नको काळजी करू. त्याने तिची समजूत घातली. हुंकारा देऊन ती तशीच बसून राहिली. कितीतरी वेळ गेला. त्यानंतर ती उठून खाली गेली. दुसऱ्या दिवशी ते सगळे गेले. काही दिवसांनी उन्हाळी सुट्टी सरली. मीनाचं कॉलेज सुरू झालं आणि फोन असल्यामुळे त्यांच्यात संवाद सुरूच होता. वारंवार नसली तरी 4-6 महिन्याने त्यांची एकदा भेट असायचीच. अनेकदा बाहेरच भेटायचे. कधी समुद्रकिनारा, कधी कॅफे, तर कधी क्वचित एखादी फिल्म वगैरे. दिवाळी गणपतीला एखाद्या दिवशी तो घरीही येऊन जायचा. अशी 4 वर्ष सरली. मीना MA शेवटच्या वर्षाला होती, तर विजय सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. एक दिवस असेच भेटले तेव्हा तिने त्याला विचारलं,
काय रे, इतकी वर्ष झाली आपण एकत्र आहोत. तुला कधीच मला एखादी भेट द्यावीशी वाटली नाही का? ती नाराजीच्या स्वरात म्हणाली. अगं तूच नेहमी टाळतेस ना मी काही द्यावं म्हटलं तर. आज अजबच कुठल्या दिशेने वारं वाहतंय. तो असे हसत म्हणाला. पण मलाही आवडतं ना कोणीतरी सरप्राईज दिलेलं. मग तू ओळखायचंच ना, आणि काही मोठं नको द्यायला, लहानसं काहीतरी चालेल. तुझी खून म्हणून जपून ठेवीन मी. अरे देवा, तुम्हा बायकांच्या मनातलं ओळखायचं म्हणजे देवाची सिद्धी प्राप्त करून घ्यावी लागेल. बरं चल आता निघूया, खूप वेळ होतोय. आणि एक दिवस इतकी मोठी भेट देईन मी तुला की आनंदाने रडशील. असं म्हणत तो उठला आणि तिलाही हात देऊन उठवलं. त्याने तिला बस स्टँडवर सोडलं आणि तोही तिथून घरी गेला. काही महिने उलटले. मीनाचा MA होऊन 6 महिने झाले होते. ती नोकरीसाठी खटपट करीत होती. इकडे तिकडे शोधत होती. इंटरव्ह्यू देऊन येत होती, पण अजून कुठून उत्तर येत नव्हतं. आणि एका रात्री रूममध्ये झोप लागत नव्हती म्हणून ती बाहेर येणार इतक्यात आईबाबांचा संवाद कानी पडला. काय हो, मी काय म्हणते, पोर वयात आली, यंदा करून टाकू तिचे 2चे 4 हात, आई बाबांना सांगत होती. हो ग, मला सुद्धा पटतंय तुझं, पण ती नोकरी शोधते ना म्हणून गप्प बसलोय, असे बाबा म्हणाले. अहो नोकरी काय, लग्नानंतर सुद्धा करू शकते ना ती, असं म्हणतेस का? ठीक आहे तर, मग लागतो उद्यापासून जावई बापू शोधायला. बघू काय होतंय ते, असे बाबा म्हणाले. हो बघा, आणि पोर नक्षत्र आहे आपली, कोणीही सहज पसंत करीन तिला. बरं बाकीचं उद्या बघू, झोपा आता, असं म्हणत आईने खोलीतला दिवा मालवला आणि दोघे झोपी गेले. मीना खोलीत आली. तिच्या पायाखालची जमीन सरकली. लवकरात लवकर विजयला कळवायला हवं म्हणून तिने फोन हातात घेतला, पण बरीच रात्र झाली होती. सकाळी कळवू असा विचार करून तीही झोपली. विचारांच्या गराड्यात तिचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी तिने विजयला फोन केला, पण त्याने तो उचललाच नाही. मग तिने त्याला मेसेज केला. ऐकलेलं सारं लिहून पाठवलं, पण त्याचं काही उत्तरच आलं नाही. त्यानंतर सतत त्याला संपर्क करायचा प्रयत्न करत होती ती, पण तो फोन केला तर उचलत नव्हता आणि मेसेजला रिप्लाय देखील देत नव्हता. आता ती वेडीच व्हायची बाकी होती. शेवटी तिने त्याला एक शेवटचा मेसेज केला. विजय, बाबा माझं लग्न कुणा दुसऱ्यासोबत ठरवत आहेत. मी कधीपासून तुला फोन करते, पण तुझं उत्तर नाही. लवकरात लवकर येऊन मला मागणी घाल. मी कुणा दुसऱ्याची होऊ इच्छित नाही. हा माझा शेवटचा मेसेज. मी वाट बघते. पण दुर्दैवाने त्या मेसेजलाही उत्तर आलं नाही. आठवड्यानंतर बाबा लग्न ठरवून आल्याची बातमी कळवली जात होती. आईला तर मीनाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं. अहो, मुलाचा एखादा फोटो तरी आणायचा. दुपारी जेवताना आई म्हणाली, अगं मुलगा एकदम राजबिंडा आहे. अगदी आपल्या नक्षत्राला शोभेल असा पौर्णिमेचा चंद्र. त्यात म्हटलं आपली पोर काही आपल्या शब्दाबाहेर नाही, म्हणून नाही आणला. आता थेट भेट झाल्यावरच, असं म्हणत बाबा हसत जेवू लागले. तू खुश आहेस ना मीना, आईने विचारलं. हो, असं म्हणत ती बाहेर ओसरीवर आली. बाबांचा केवढा विश्वास आपल्यावर, आपल्या विश्वासावर शब्द देऊन आले, असा विचार करत तिनेही ठरवलं. 7 जन्म साथ देईन म्हणणाऱ्याने अर्ध्यावर साथ सोडली, पण आता बाबांचा शब्दाचा मान राखायचा. त्यांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करायचं. तेवढंच पित्याचे ऋण फेडल्याचं समाधान.
हे सगळं झाल्यानंतर महिन्याभरात सगळी तयारी झाली. दारी मंडप उभा राहिला. सगळे पाहुणे जमले. सगळे विधी पार पडले आणि शेवटी लग्नाचा दिवस उजळला. ती गौरी हार पूजत होती. तेवढ्यात भटजीबुवांचा पुकार आला, नवरीचे मामा नवरीला घेऊन या. ती भोल्यावर चढली. अंतरपाटाआड तो उभा होता, ज्याला तिने कधी पाहिलं देखील नव्हतं आणि त्याच्याबरोबर उभं आयुष्य काढायचं होतं. अंतरपाट दूर झाला आणि माळ घालण्यासाठी तिने मान वर केली आणि पाहतच राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. समोर तिचा 7 जन्माचा साथीदार, तिचा हक्काचा जोडीदार उभा होता, तो म्हणजे विजय. तिने चटकन त्याच्या गळ्यात माळ घातली. सगळे विधी पार पाडले. पाठवणीची वेळ आली. जावई बापू, इतके दिवस सगळं तुमच्या म्हणण्यानुसार वागलो. पोरीची तगमग जाणवत होती, पण तुमच्या शब्दाखातर शांत राहिलो. पण आता माझ्या नक्षत्राला सांभाळा. बाबांनी हात जोडले. अरे बाबा, हे काय करताय? तुम्ही एवढी माझी मदत केलीत. मी जन्मभर तुमचा ऋणी राहीन आणि वचन देतो तुम्हाला, तुमच्या मुलीला मी फुलासारखं जपेन. त्यांचे हात धरीत तो असं म्हणाला आणि नंतर तिच्याकडे वळला. काय राणी सरकार, कशी वाटली आमची भेट? आवडली का मग? बोललो होतं ना, अशी भेट देईन की हसता हसता कधी रडू येईल तुझं तुला सुद्धा कळणार नाही. शब्द तिच्या ओठातच घोटले, पण तिच्या डोळ्यातल्या आनंदाश्रूच्या धारा सारं सांगून जात होत्या. अशा प्रकारे मीनाला तिचं प्रेम मिळालं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.